संस्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रीकृपा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमस्कार. श्रावण मास प्रवचनमालेमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. आज रविवार कठोपनिषद या विषयावरती श्रद्धेय स्वामी श्रीकांतानंदजी महाराज यांचं प्रवचन ठरलं आहे, पण उपलब्ध नसल्याने या वर्गाच्या ऐवजी मी भगवद्गीतेवरती हा वर्ग घेणार आहे. मागच्या वर्गात आपण प्रश्नोत्तरी काही प्रश्न आपल्या माध्यमातून माझ्याजवळ आले होते. काही प्रश्न त्याचे मी यथाशक्ती उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या सर्वांना लक्षात असेलच की त्याच्या आधी आपण 19व्या श्लोकापर्यंत पोहोचलो होतो. आज आपण 20वा श्लोक त्याची चर्चा करणार आहोत. द्वितीय अध्याय सांख्ययोग याच्यामध्ये आपण बघत आहे बंधू भगिनींनो, आपण बघत आहोत की 11व्या श्लोकापासून तर जवळजवळ 27व्या श्लोकापर्यंत आपल्याला आचार्य किंवा भगवान सतत आत्मतत्व सांगत आहेत. आणि याच्यानंतर मग भगवान एकदम व्यवहारिक पातळीवरती येणार. याच्या आधी मी अनेकदा सांगितलं आहे की भगवद्गीतेमध्ये विचारांची सुसूत्रता ही फारच ज्याला म्हणतो की मनाला भावणारी आहे. मनाला भावणारी त्याचं कारण काय की प्रश्न उत्तर आणि अनेकदा तर भगवान कृष्ण आधीपासूनच अनुमान लावून की आता अर्जुन काय प्रश्न विचारणार आहे किंवा साधकाच्या मनामध्ये काय प्रश्न निर्माण होणार आहे हे बघितल्यानंतर, हे विचार केल्यानंतर ते स्वतःच अर्जुन काही प्रश्न मांडेल त्याच्या आधीच ते स्वतःहून करुणा, ज्याचे म्हणतो ना की दया, यांच्या हृदयात फार दया असते, जीवांप्रती करुणा असते, ते स्वतःहूनच उत्तर द्यायला सुरुवात करते. जसं जसं पुढे जाऊ आपण हे बघूया. पण आता आज आपण 20वा जो श्लोक आहे, न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. न जायते म्रियते वा कदाचित. कदाचित हा शब्द ऐकल्यानंतर आपण संभावनात्मक रूपाने याचा व्यवहार करत असतो. संभावनात्मक म्हणजे कसं काय? आपण म्हणतो की कदाचित मी त्याला बघितलं होतं, कदाचित मी तिथे जाणार आहे. तर कदाचित या अर्थाने कधी पण संस्कृतमध्ये
हा जो शब्द आहे हा वापरण्यात येत नाही. मी क्षमा मागतो जरा, मी 1 मिनिटात आलो, जरा क्षमा मागतो जरा. प्रवाह खंडित करण्याकरता क्षमा मागतो. आपण पुन्हा सुरुवात करूया. आपण जी चर्चा करत होतो की न जायते म्रियते वा कदाचित, नायम भूत्वा भविता वा न भूयः, अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे. कदाचित शब्द, हा शब्द मराठीमध्ये आपण याची चर्चा करत असतो की अरे कदाचित मी उद्या अमुक ठिकाणी जाणार आहे, कदाचित तो मला तिथे भेटणार, इत्यादी इत्यादी आपण असं सगळी चर्चा करत असतो. पण इथे संस्कृतमध्ये कदाचित शब्दाचा अर्थ वेगळा असतो आणि तो कधीही किंवा केव्हाही या अर्थाने तो वापरला जातो. म्हणजेच काय की न जायते म्रियते वा कदाचित, म्हणजेच केव्हाही किंवा कधीही हा आत्मतत्व जन्माला आला नाही आणि तो जन्माला आला नाही म्हणून त्याला कधी मृत्यू पण त्याचा होणार नाही. म्रियते, न जायते म्रियते वा कदाचित, तो कधीही, जर तो जन्मालाच आलेला नाहीये तर त्याच्या मृत्यूचा काही प्रश्नच येत नाही. हे एकदम बिलकुल ज्याला म्हणतो की बिलकुल आयतच आपल्याला हे जे ज्ञान आहे हे आयतच प्राप्त आहे. या जगामध्ये ज्या गोष्टी जन्माला येतात त्यांचं विघटन किंवा त्यांचं मृत्यू हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून या अर्थाने कदाचित जो शब्द वापरलेला आहे त्याचा अर्थच असा आहे की केव्हाही किंवा कधीही त्या आत्मतत्वाचा मृत्यू होणार नाही. जन्मच झाला नाहीये किंवा जन्मसुद्धा होणार नाही या अर्थाने तो वापरला गेला आहे. याला अजून एक शब्द वापरतात बंधू भगिनींनो, आणि तो पुढे की सनातन, ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातन. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातन. काय अर्थ असतो याचा? सनातन म्हणजे की ईश्वराचा अंश. हे जे आत्मतत्व याला म्हणतो की हा जन्म मृत्यू रहित आहे. असं का म्हणतो? कारण की तो ईश्वराचा अंश आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातन. आपण म्हणतो आपण सुद्धा ईश्वराचे अंश आहोत. पण मग आपल्याला मृत्यू का येत असते? कारण की आपल्याला शरीर बोध आहे आणि जरी आपल्या शरीराला मृत्यू प्राप्त होत असेल तरी याच्यामध्ये जो एक ईश्वरीय अंश आहे, जो आत्मतत्व आहे, त्याचा कधीही नाश होत नसतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर सनातन, चिरकाल टिकणारं, आपण म्हणतो सनातन हिंदू धर्म असं का म्हणतो? त्याच्या मागचा सुद्धा हाच कन्सेप्ट आहे की हा चिरकाल टिकणारा आहे. केव्हा सुरू झाला सांगता येत नाही, केव्हापर्यंत चालणार आहे हे सुद्धा सांगता येत नाही. सनातन हा एक सुंदर शब्द याच्याकरता वापरला जातो. तर न जायते म्रियते वा कदाचित, नायम भूत्वा भविता भूयः. दुसरी जी ओळ आहे तिथे जाण्याच्या पूर्वी बंधू भगिनींनो, या आत्मतत्वाचा नाश का होत नाही याच्यावर थोडी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. याच्या आधी एका वेगळ्या अर्थाने पण चर्चा केलेली आहे. का? कारण की ज्या गोष्टी सर्व व्यापक असतात
त्या गोष्टी कधी पण, आता ज्या गोष्टी म्हणजे अशा काही खूप साऱ्या गोष्टी आहे असं नाही आहे, फक्त एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे आत्मतत्व. मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की वायू पण तर म्हणजे ज्याला म्हणतो की बऱ्यापैकी सूक्ष्म आहे, तर त्या वायूसुद्धा काय न जायत न मिळते असं आहे का? नाही. पहा, ज्या आपल्याला इंद्रियांचा स्पर्श आपल्याला मिळत असतो ना, त्या गोष्टींचा कधी पण म्हणजे त्याचं रूपांतरण नक्की होत असतं, पण ज्याला म्हणतो की ज्या गोष्टी इंद्रिय ग्राह्य आहेत त्या का तो उद्भव आणि त्याचा नाश होत असतो. वायू हा जरी घटक अत्यंत सूक्ष्म आहे, पण आत्मतत्व त्याच्यापेक्षा अनेक अनेक ज्याला म्हणतो की तो सूक्ष्म आहे, हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. तर जे शरीर याचा नाश कसा होतो आणि आत्मतत्वाचा नाश कसा होत नाही हे सांगण्याकरता किंवा हे समजण्याकरता आपण थोडंसं एक छोटंसं एक उदाहरण घेऊया. कल्पना करा की एक माठ आहे आणि तो एकदम रिकामा आहे आणि तो इथे समोर ठेवलेला आहे आणि त्या जर आपल्याला कोणी विचारलं की काय आहे हो, तर आपण म्हणून त्यात वायू आहे. बरं, मग वायू आहे आणि मग मी कुठून तरी एक दंडा घेऊन आलो आणि त्या माठाला फोडलं. तर आता त्या माठाला फोडल्यानंतर त्याच्यामध्ये असलेलं जे वायू आहे ते कुठे जाणार? जे बाहेर पसरलेलं वायू आहे त्याच्यामध्ये ते विलीन होऊन जाणार. पण इथे जे लक्षात घेण्यासारखी जी गोष्ट आहे बंधू भगिनींनो, ती अशी की जेव्हा मी रिकामा माठ ठेवला होता, तर त्या रिकाम्या माठामध्ये काय फक्त वायूच होती? नव्हे, त्याच्यामध्ये दोन अजून दुसरे तत्व होते. कोणते कोणते? तर एक आकाश आणि दुसरं आत्मतत्व. आता खरं बघितलं तर आकाशाचे दोन भाग असतात, स्थूल आणि सूक्ष्म आकाश. म्हणजे एखादा जर आपण रिकामा माठ बघितला, आपण म्हणतो त्यात वायू आहे, तर फक्त वायू नसते. वायूच्या बरोबर स्थूल आकाश, मग सूक्ष्म आकाश आणि त्याच्यानंतर ते आत्मतत्व त्याच्यामध्ये विद्यमान असतं. इतकं ते सूक्ष्म आहे. आणि जेव्हा आपण माठ फोडतो तर त्या वायूचं, त्या आकाश, सूक्ष्म, स्थूल आणि आत्मतत्वाचं काय होतं? तर ते आपल्या आपल्या तत्वामध्ये विलीन होतात. आणि एवढंच नव्हे, जर आपण त्या माठाचा चक्काचूर केला तर त्याचं काय होतं? तर आपण म्हणतो जास्तीत जास्त मातीतून बनलेला तो माठ मातीमध्येच मिसळून जात असतो. पण वेदांत आपल्याला म्हणतं की जी प्रत्येक वस्तू जी विघटनशील आहे, ती जी विघटनशील आहे किंवा ज्याच्यामध्ये अवयव आहे. पहा, आता अवयव म्हटल्यानंतर आपल्याला काय वाटत असतं की त्याला काहीतरी हात पाहिजे, काहीतरी नाक तोंड असलं पाहिजे वगैरे वगैरे, असं आपली संकल्पना असते. तसं नाही. अवयव आहे याचा अर्थ काय? अवयव आहे याचा अर्थ की त्याच्यामध्ये काहीतरी घटक सुद्धा आहेत. तर या जगामध्ये जे काही वस्तू आपण बघत आहोत त्या प्रत्येक वस्तू ज्या आहेत त्याला काहीतरी घटक आहेत. हा टेबल, हा माईक, हा मोबाईल फोन किंवा जे काही बघत आहोत हे टेबल, हे प्रत्येक याचं जर विघटन केलं तर 5 प्रकारचे ज्याला म्हणतो की तत्व, आणि ते म्हणजे आकाश, वायू आणि पृथ्वी. म्हणजे प्रत्येक वस्तू ज्याचं आपण म्हणूया की विघटन हे अवश्यंभावी आहे, हे 5 प्रकारच्या तत्वामध्ये विलीन होत असतात. आपलं शरीर सुद्धा या 5 तत्वांनीच बनलेलं आहे आणि जेव्हा याचं विघटन होतं तर हे 5 प्रकारचे जे तत्व, याची आपण चर्चा आता केली, आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी, या 5 मध्ये ते विलीन होत असतं. आणि मग आत्माचं काय होतं हो? आत्मा सुद्धा आता आत्मा म्हणजे परमात्म्यामध्ये विलीन होतो म्हणजे मुक्ती होत असते तसं नव्हे. संस्काराचे बंधन असल्यामुळे, अपुऱ्या वासना असल्यामुळे, आणि मग काय होत असतं
की त्या म्हणजे ज्या आत्मतत्वाने शरीर सोडलेलं आहे त्याचा पुढे प्रवास सुरू होत असतो, पुढे किंवा मागे. आता वासना कशा आहेत, कर्म कसे आहेत, हे सगळ्या पुनर्जन्माच्या गोष्टी आहेत आणि हे जेव्हा आपण पुढचे काही श्लोकात त्याची चर्चा करणार आहोत. पण आता आपल्याला फक्त एवढंच समजायचं आहे की जेव्हा आपण एखादा माठ फोडतो तर त्याच्यामध्ये असलेलं विद्यमान आकाश तत्व, आत्मतत्व आणि वायू हे आपल्या आपल्या तत्वामध्ये ते विलीन होत असतात. हे आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. पुन्हा एक प्रश्न मनामध्ये निर्माण होतो की जर त्या माठामध्ये वायू आहे तर आत्मतत्वाला इतकी जागा असते का? किंवा अजून एक थोडंसं पुढे त्याची चर्चा करूया की त्या माठामध्ये कल्पना करा की पाण्याने बिलकुल त्याला म्हणतो की पूर्ण भरलं त्या. तर जसं पाणी भरल्याने वायू हे बाहेर निघून जात असतं, हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे, तर तसं काय आत्मतत्व सुद्धा बाहेर पडतं का? नव्हे. बस हीच गोष्ट इथे समजायची की जसं आपण माठ भरतो, माठ भरल्यानंतर त्या आत्मतत्वामध्ये त्या माठामध्ये त्याची वायू बाहेर जाते का? कारण की पाणी त्याची जागा घेत आहे, पण आत्मतत्व तसंच्या तसं असतं, आकाश तत्व तसंच्या तसंच असतं. पण तसंच्या तसं कसं असतं? ते कुठे जातं? म्हणजे वायू बाहेर निघते तर तसं आत्मतत्व निघत नाही का? अहो नाही निघत, कारण की ते सर्व व्यापी आहे. आपण आतापर्यंत जी काही चर्चा केली की आत्मतत्व सर्वव्यापी आहे म्हणजे काय? ते इन अँड थ्रू त्या पाण्याच्या मधून सुद्धा ते आत्मतत्वच सगळं दूर वाहत आहे, आत्मतत्व सगळ्या दूर ते पसरलेलं आहे. मग तुम्ही मला विचाराल की अहो त्या नदीतून जे पाणी वाहत असतं त्याच्यामध्ये सुद्धा आत्मतत्व आहे का? बिलकुल. अहो तेवढंच काय, लोखंड, ग्रेनाइट, डायमंड याच्यासारखे हार्ड गोष्टी आपल्याला ज्याला फोडता फोडता नाकी नऊ येतात, मोठ्या मोठ्या मशिनी लावतो आपण, त्याच्या थ्रू सुद्धा हे आत्मतत्व सर्वात दूर बिलकुल आरामात खेळत असतं. आणि हे किती बारीक आणि कसं हे ज्याला म्हणू की आत्मतत्व पाणी भरल्याने माठामध्ये आत्मतत्व बाहेर पडत नाही आणि हे किती सूक्ष्म आहे हे समजण्याकरता आपण एक छोटासा प्रयोग करूया, त्याची थोडी चर्चा करूया, म्हणजे आपल्याला त्याची सर्व व्यापकता आणि त्याची सूक्ष्मता लक्षात येईल. एक सिद्धांत वेदांत आपल्याला सांगत असतो बंधू भगिनींनो, आणि तो सिद्धांत फार महत्वाचा आहे की जी गोष्ट जितकी सूक्ष्म ती गोष्ट तितकीच सर्व व्यापक. मी पुन्हा याची पुनरावृत्ती करतो, लक्षात घ्या की जी गोष्ट जितकी सूक्ष्म ती गोष्ट तितकीच पसरलेली असते चारी बाजूला. आणि हे समजण्याकरता आपण एक छोटासा प्रयोग करूया की कल्पना करा अशी मोठी काचेची बरणी मी ठेवलेली आहे आणि मी तुम्हाला म्हटलं की या काचेच्या बरणीला आपल्याला सगळ्या दुरून भरायचं आहे, बिलकुल तिचा कोपरा भरायचा आहे. तर ठीक आहे, तुम्ही सगळ्यात पहिले काय केलं, काही टेनिस बॉल घेऊन आले, त्याचं तोंड चांगलं मोठं आहे आणि मोठी बरणी अशी ती. तर तुम्ही त्या काचेच्या बरणीमध्ये आधी टेनिस बॉल टाकले आणि मला म्हटलं की अहो महाराज ते टेनिस बॉलनी पहा आणि बरणी भरली आहे. तर मी लागलीच तुम्हाला दाखवतो की पहा प्रत्येक ठिकाणी 2 टेनिस बॉलच्या मध्ये बरीच गॅप दिसती मला. बरं, मग तुम्ही काय केलं की काचेच्या गोट्या असतात ना, लहान मुलं खेळतात, त्या काचेच्या गोट्या तुम्ही घेऊन आलात आणि त्याच्यात पुन्हा ओतल्या. तर जितक्या जागा होत्या प्रत्येक 2 टेनिस बॉलच्या मध्ये जितक्या जागा हलवून ते पूर्ण त्याला भरलं. पुन्हा आता तुम्ही माझ्या भरलंय, गच्च भरलंय. मी तुम्हाला पुन्हा दाखवतो की पहा प्रत्येक 2 काचेच्या ज्या गोट्या आहेत त्याच्यामध्ये पहा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गॅप दिसते की नाही? तुम्ही बघितलं हो, खरंच गॅप दिसतीये. मग तुम्ही काय केलं, वाळू घेऊन आलात तुम्ही आणि वाळू त्या बरणीमध्ये बिलकुल गच्च भरेपर्यंत हलवून भरली आणि मग सांगितलं की पहा टेनिस बॉलच्या जागा काचेच्या गोट्याने भरल्या, काचेच्या गोट्याच्या मधली जागा असलेली जी जागा आहे रिक्त स्थान ते आम्ही आता वाळूने भरलं आहे. आता मी म्हणतो
की प्रत्येक 2 वाळूचे जे कण आहे त्याच्यामध्ये जागा कदाचित दिसत नसेल पण जागा आहे. तर मग तुम्ही काय केलं, तुम्ही पहा प्रत्येक वेळेस तुम्ही जी नवी वस्तू आणत आहात ती सूक्ष्म सूक्ष्म आणत आहात. आणि मग तुम्ही काय केलं की तुम्ही चांगले 1 2 3 जग म्हणून आणि पाणी जिथपर्यंत बसेल हलवून हलवून तितकं पाणी टाकलं आणि मला सांगितलं की पहा आता प्रत्येक वाळूचा कण हा घट्ट झालेला आहे की त्याच्यामध्ये काही नाहीये. तर मी म्हणेन की पहा प्रत्येक वाळूच्या कणाच्या मध्ये मात्र पाणी आहे आणि पाणीचा जो प्रत्येक ज्याला म्हणूया की अणू किंवा मॉलिक्यूल म्हणूया त्याला, त्या मॉलिक्यूलमध्ये सुद्धा जागा असते. आता या गोष्टी आपण आपल्या डोळ्याने बघू शकत नाही पण विज्ञान आपल्याला सांगतं. तर त्या प्रत्येक पाणीचे जे अणू असतात त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्येच ते आकाश तत्व भरलेलं आहे. आणि प्रत्येक आकाश तत्वामध्ये काय भरलेलं आहे, तर प्रत्येक आकाश तत्वमध्ये ते आत्मतत्व पसरलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला या उदाहरणाच्या माध्यमातून कसं स्थूल पासून सूक्ष्म, सूक्ष्म पासून सूक्ष्मतर, सूक्ष्मतर असं करता करता आपण ज्या ज्या गोष्टी त्या अनुपातामध्ये तेथून त्या बरणीमधून हवा बाहेर पडली पण आकाश तत्व किंवा आत्मतत्व हे बाहेर पडत नाही गेलं. आणि आपण इतक्याच आपल्याला जी शक्यता होती, काय शक्यता होती की पाण्यापर्यंत आपण सूक्ष्म गोष्ट ही पण टाकू शकतो पण त्याच्या पुढे आपल्याला काही म्हणजे आपल्या इंद्रियांना काही गम्य नाही. पण लक्षात ठेवा ज्या गोष्टी आपल्याला सहजपणे गम्य असतात त्या सूक्ष्म आणि त्या आपण जास्तीत जास्त बघतो की 2 अणूंच्या मध्ये ते भरू शकतो. पण आत्मतत्व हे इंद्रिय गम्य नसल्यामुळे आणि अतिशय सूक्ष्म असल्यामुळे हे बिलकुल अणू रेणूमध्ये ओतप्रोत आहे. आणि ज्या गोष्टी जितक्या ओतप्रोत इन अँड थ्रू असतात, अनुस्यूत असतात, त्या गोष्टींचं नाशच नसतं, त्या गोष्टी नाशच नसतात. क्षमा करा मी त्या पण या जगामध्ये अशी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे आत्मतत्व. आणि म्हणून ही गोष्ट पहा आपला सिद्धांत आपण काय घेतला होता की जी गोष्ट जितकी सर्वव्यापक तितकी सूक्ष्म. तर आपण बघितलं की टेनिस बॉल आपण टाकले त्याची संख्या कमी होती, मग त्याच्यातून अजून सूक्ष्म बघितले काचेच्या छोटे छोटे ते गोट्या, ते जास्त भरल्या गेल्या का, कारण की त्यात म्हणजे त्या बॉलपेक्षा सूक्ष्म आहे. मग बघितलं तर वाळू अजून सूक्ष्म असल्याने ती जास्त भरल्या गेली आणि त्या वाळूपेक्षाही सूक्ष्म आहे पाणी म्हणून ते सुद्धा जास्त भरल्या गेलं. म्हणण्याचा अर्थ काय की जी गोष्ट म्हणजे बघितलं तर संपूर्णपणे सगळ्यात आपल्या इंद्रियांना गम्य ती पाणी आणि पाण्याने ती गोष्ट सगळ्यात जास्त ती भरल्या गेली होती. तर आता कल्पना करा की आकाश तत्व त्याच्याहून अजून सूक्ष्म आहे आत्मतत्व. तर ते आत्मतत्व किती चारी बाजूला म्हणजे या जगामध्ये ओतप्रोत प्रत्येक ठिकाणी ते पसरलेलं आहे. नदीमध्ये काय, डायमंडमध्ये काय, ब्रिजमध्ये काय, प्लेनमध्ये काय, कुठेही बघा, तुमच्यामध्ये काय, माझ्यामध्ये काय, प्रत्येक ठिकाणी हे आत्मतत्व अनुस्यूत आहे, हे पसरलेलं आहे. आणि म्हणून याला म्हणतात की इथे जितकं सूक्ष्म असतं तितकं पसरलेलं असतं आणि जितकं पसरलेलं जितकं व्यापक तर त्याचं नाश हे होऊ शकत नाही. न जायते म्रियते वा कदाचित. या आत्मतत्वाचा जन्म नाही आणि याचा मृत्यू सुद्धा नाही. आणि मृत्यू का नाही, कारण की ते सर्वव्यापक आहे. सर्वव्यापक काय, कारण की ते सूक्ष्म आहे आणि ते सूक्ष्म जे सगळ्यात सर्वव्यापक असतं त्याला मारणं हे अशक्य असतं. तर या पद्धतीने विचार केला तर आपल्याला हे लक्षात येतं की हे आत्मतत्व अत्यंत सूक्ष्म आहे आणि अत्यंत सूक्ष्म असल्याने ते सर्वदूर पसरलेलं आहे, सर्वव्यापक आहे. याची पुढची ओळ घेऊया. नायम भूत्वा भविता वान भूयः. या ओळीचं विवेचन करण्याच्या आधी बंधू भगिनींनो
आपली एक फार मोठी समस्या काय आहे की आपण आपल्याला आलेले जे ठळक अनुभव आहे तेच अनुभव, तीच मोजपट्टी आपण सर्वात लावत असतो. आपल्याला जे अनुभव आलेले आहेत आपल्या आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला जी मोजपट्टी मिळालेली आहे ना, तीच मोजपट्टी आपण सर्वात लावतो. आपण स्वतः कालपर्यंत नव्हतो, आपला जन्म झाला, आपल्याला अस्तित्व मिळालं आणि उद्या आपण जगाचा निरोप घेणार आहोत. आणि म्हणून हीच गोष्ट आपण जगातल्या सर्व गोष्टींना लावत असतो आणि ज्या गोष्टी इंद्रिय गम्य आहेत त्यांना ती लागू पडते. कारण की इंद्रिय गम्याच्या बाहेर आपण आपली म्हणजे बुद्धी कामच करत नाही. बुद्धी काम करत नाही किंवा आपण त्याच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. एक वृक्षाचं उदाहरण घेऊया. वृक्ष काल नव्हता, तो वृक्ष आज आहे आणि मग काही वर्षानंतर त्याचं अस्तित्व नाही राहणार. बस हाच नियम आपण या आत्मतत्वाला लावत असतो. आणि म्हणूनच भगवान इथे पहा स्पष्टपणे सांगतात, काय सुंदर मांडणी केलेली आहे. नायम भूत्वा भविता वान भूयः. असं कधीही झालेलं नाही. काय झालेलं नाही? नायम भूत्वा, की हा नव्हता, आत्ता आहे, भविता वान भूय, आणि पुढे हा निघून जाणार आहे. म्हणजे बिलकुल आपल्या शरीराचं जसं कसं होतं, काल नव्हता, आज आहे आणि उद्या राहणार नाही, असं आत्मतत्वाबद्दल कधीही घडत नाही. का? कारण की याच्यामध्ये जन्म मृत्यूचा विकार नाही. आणि ही ओळ सांगून भगवानांनी इथे याचं जे व्यतिक्रम निषेध करतात ते म्हणजे आपला व्यतिक्रम कसा बघितला, आपण काल नव्हतो, आज आहे, उद्या नसणार. याचा व्यतिक्रम म्हणजे आपण म्हणजे आत्मतत्व काल होतं, आज नाही आणि उद्या पुन्हा येणार असं सुद्धा होत नाही. म्हणजे थोडक्यातच काय, जन्म मृत्यूचा हा जो एक चक्र आहे हा फक्त या भौतिक शरीराला लागू पडतो, आत्मतत्वाला नाही. बिलकुल म्हणजे सोप्या आणि शुद्ध भाषेत सांगितलं तर नायम भूत्वा भविता वान भूयः म्हणजेच काय, हा नव्हता, आज उगवला किंवा जन्मला आणि उद्या नाही राहणार असं तत्वामध्ये कधीही होत नाही. का? कारण त्याच्यामध्ये जन्ममृत्यू रूपी जो विकार आहे षडविकार पैकी तो त्याच्यामध्ये नाही. तो स्वतः सिद्ध निर्विकार आहे. स्वतः सिद्ध निर्विकार, फार सुंदर शब्द आहे. आणि शरीर आपलं कसं आहे, ज्याला आपण सत्य समजून जगत असतो, तर विकारी सत्ता आहे. विकारी सत्ता का आहे? कारण त्याला जन्म आहे, त्याला मृत्यू आहे, त्याचा आधी आहे, त्याचा अंत आहे. या जगाच्या प्रत्येक वस्तू जी इंद्रिय गम्य आहेत, ऐकू येते किंवा आपण बघतो, त्याचा स्पर्श घेतो, त्या प्रत्येक वस्तू कशा आहे, त्याला आधी पण आहे, त्याला अंत पण आहे. म्हणजे त्याला म्हणतात विकारी सत्ता. पण आत्मतत्व कसं आहे, त्याची निर्विकारी सत्ता असते. म्हणजेच आधी नव्हता, आज उगवला आणि उद्या राहणार नाही असं होत नाही. आधी असं सुद्धा या आत्मतत्वामध्ये घडत नाही. हे स्पष्टपणे या ओळीच्या माध्यमातून भगवान पुढे अजो नित्य शाश्वतोयम पूर्णो. पहा, काही काही शब्दांची पुनरावृत्ती होत आहे. शास्त्र अंब आहे, आई आहेत, त्यांना कंटाळा नाहीये सारखं सारखं सांगायला. आपल्याला कंटाळा येतो, अरे काय एकच एक गोष्ट, अजो नित्य शाश्वतोयम पुराणो, अज 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 न जायते म्रियते. रामकृष्ण संघाचे एक परमाध्यक्ष श्रद्धेय स्वामी गंभीरानंदजी महाराज 11वे महाअध्यक्ष होते. नावाप्रमाणे गंभीर बरं. आणि श्रीमा शारदा देवींची ते मंत्रशिष्य होते. तर त्यांच्या जीवनातला हा एक प्रसंग आहे की एका ठिकाणी ते व्याख्यानाला गेले होते आणि विषय होता, आता ते माताजींचे शिष्य अर्थातच भक्त त्यांना म्हणायचे की महाराज काहीतरी माताजींवरती बोला. तर अशी विनवणी केल्यावरती ते बोलायचे माताजी, कारण की त्यांना माताजींचा सहवास सुद्धा लाभलेला होता. तर एका भक्ताला काय मनात आलं, त्यांनी म्हटलं, महाराज काहीतरी नवीन गोष्ट सांगा ना. तेच ते माताजींनी खिचडीवरती हवा टाकली वगैरे ते आम्ही अनेकदा ऐकलं, काहीतरी नवीन नवीन सांगा. आता नाव गंभीरानंद, स्वभाव तितकाच गंभीर. त्यांनी त्या भक्तांना
खूप शांतपणे पण अत्यंत गंभीरपणे आणि नाराजीच्या विचारलं, किती वेळा ऐकलं बाळा तू माताजींच्या खिचडीवर हवा टाकणं? तर ते म्हणा अनेकदा ऐकलं आहे. अच्छा, मग तुझ्या चरित्रात काही बदल झाला का? असं एक सणसणीत उत्तर पण शांतपणे ऐकल्यानंतर ते भक्त मात्र चरकले. महाराज शांतपणे म्हणाले की लक्षात घ्या, जोपर्यंत आपल्या चरित्रामध्ये बदल होत नाही ना, तोपर्यंत त्या आईची खिचडीवर हवा टाकणे ही घटना आपल्याला ऐकावीच लागणार. जर माताजींसारखं व्हायचं तर पहा काय उत्तर दिलंय. म्हणजे हे मुद्दाम मी प्रसंग अनेक वेळा सांगत असतो की अनेकदा असं होत असतं की आपल्याला असं वाटतं की विचारांची पुनरावृत्ती होतीये का, किंवा सारखं सारखं भगवान तेच त्या गोष्टी का सांगतात आहे. अगदी खरं आहे. किंवा असं सुद्धा होतं पहा की आपण घरामध्ये बघतो की एक आई आहे आणि ते एक लहानसं बाळ आहे, एक एक 2-1 वर्षाचं. आणि 2 वर्षाचं बाळ म्हणजे टेरिबल असतं. टेरिबल का? कारण की ते एका ठिकाणी बसू शकत नाही, पाय फुटलेले असतात. आणि अशा बाळाला जेवू घालणं हे म्हणजे मोस्ट टेरिबल कार्य असतं. तर ती आई काय करत असते, ती हातामध्ये त्या दूध भाताची वाटी आणि त्याच्या मागे मागे फिरत असते. ते बाळ सतत इकडे तिकडे हिंडत असतं. सोफ्यावर चढ तर बेडवर चढ तर टेबलवर ती चढ, काहीतरी करत असतं उद्योग. आणि ती आई जिच्या मनामध्ये म्हणजे आपल्या बाळावरती आतोनात प्रेम भरलेला आहे, तिच्या मागे मागे धावून धावून तिला माहिती आहे की किती हा बाळा तिला याच्या पोटात अन्न गेलं पाहिजे. आणि ते हा घास का उचा, हा घास चिवचा, पा 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 तो दादा आला का बघ बरं, तो ती ताई आली का बघ बरं, अरे रे कोणाला बघ बरं. असं करून करून त्या बाळाला ती आई जितकं वाटतं तितकं तो दूध भात खाऊ घालतेच. शास्त्र सुद्धा असेच आहे. हा घास चिवचा, हा घास काऊचा, ती ताई आली तो दादा आला बघ. काही करून ते आपल्याला हे आत्मतत्व आपल्याला आपल्या हृदयात ते पेरून राहणारच. आणि जर आपण तितकारा केला तर आपल्यासारखे करंटे आपणच. तर अजो नित्य शाश्वतोयम पुराण. पुन्हा ती अज अज म्हणजे ज्याचा जन्म होत नाही. आता वरती न जायते म्हटलंय, पुन्हा अज म्हणण्याची काय आवश्यकता आहे? त्याला त्या शब्दाला किंवा त्या ते जे परिवर्तन ची गोष्ट आहे, म्हणजे आत्मतत्व एक शरीर सोडतं आणि दुसरं शरीर ग्रहण करतं, ही एक फार मोठं परिवर्तन आहे. त्या म्हणजे तो परिवर्तन फक्त शरीरात घडतो आणि आत्मतत्वामध्ये जन्म नाही, या गोष्टीला बिलकुल ठासून सांगण्याकरता, फोर्सफुली सांगण्याकरता ते सारखं सारखं सांगत आहे. काय? की अज नित्य शाश्वतोयम पुराणो, की हे जे आत्मतत्व आहे हे याला जन्म नाही. पहा बंधू भगिनींनो, 6 विकार आपल्या या शास्त्रात सांगितले गेलेले शरीराच्या संदर्भात किंवा ज्या इंद्रिय गम्य गोष्टी आहेत. काय? जायते, अस्ति, वर्धते, अपक्षीयते, विपरिणमते आणि म्रियते. म्हणजेच काय? जायते, जन्माला येते, आणि जन्माला आले नंतर त्याला अस्तित्व प्राप्त होत असतं. आता ज्या गोष्टीला जन्मच प्राप्त झालेला नाहीये तर त्याला त्याच्यामध्ये वर्धते, अस्ति, अपक्षीयते, विपरिणमते या गोष्टी येणारच. म्हणजे जी गोष्ट जन्माला आला तर तो मोठा होणार, त्याच्यानंतर कुमारावस्थेला प्राप्त होणार, युवा होणार, वृद्ध होणार आणि तो एका दिवशी तो जगाचा निरोप घेणार. पण ज्याचा जन्मच झालेला नाही त्याच्यामध्ये हे 4 विकार जे आहेत, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, या विकार घडलेच नाही पाहिजे. म्हणजे हे ज्याला म्हणतो की हे आयतच आपल्याला प्राप्त आहे हे ज्ञान. पण तरी सुद्धा जर एखाद्याने प्रश्न निर्माण केला तर त्याची त्या प्रश्नाला उत्तर देण्याकरता
भगवानांनी काय म्हटलं इथे, अजो नित्य शाश्वतोयम पुराणो, म्हणजे मधले हे जे 4 विकार आहेत, वर्धते, अपक्षीयते, विपरिणमते आणि अस्ति, या चौघांचा ज्याला म्हणतो की त्याला खोड करण्याकरता, त्याचा निषेध करण्याकरता आचार्यांनी हे 4 शब्द वापरले, अजो नित्य शाश्वतोयम पुराणो. त्याचा एक धावता आढावा घेऊन आपण पुढे जाणार आहोत. पहा, हे जे आपलं अस्तित्व आहे, आपलं अस्तित्व सिद्ध करण्याकरता आपल्याला इंद्रिय प्राप्त आहेत. तुम्ही म्हणू शकाल, अहो राम महाराजांना आम्ही बघितलं, आत्ताच त्यांनी एक व्याख्यान दिलं, आम्ही ऐकलं की. म्हणजे तुम्ही मला या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून बघितलं आणि माझी हे शब्द ऐकलेत, म्हणजे माझ्या अस्तित्वाचा पुरावा तुमच्या इंद्रिय आहेत. आणि आत्मतत्वाच्या अस्तित्वाचा पुरावा ह्या इंद्रिय देऊ शकत नाही, आणि म्हणूनच ते अज असं वापरलं गेलेलं आहे. क्षमा करा. पहा, म्हणजे किती टेक्निकली आणि किती ज्याला म्हणतात की चारी बाजूनी इतका परफेक्ट आपलं तत्वज्ञान आहे. म्हणजे जायते आणि म्रियते याच्यामधल्या या सगळ्या स्टेजेस आहेत. आता जिथे जन्म झालेला नाही तिथे अस्तित्व प्रश्न कुठे आला. पण जरी शरीराचं अस्तित्व नसलं पण आत्म्याचं अस्तित्व आहे. शरीराच्या अस्तित्वाकरता इंद्रिय लागतात, पण आत्मतत्वाच्या अस्तित्वाकरता फक्त आत्मतत्वच लागतं. म्हणजे ते स्वतः सिद्ध निर्विकार सत्ता आहे. शब्द लक्षात घेऊन ऐका, विनंती आहे. स्वतः सिद्ध निर्विकार, काय अर्थ, की आपल्या शरीराच्या अस्तित्वाकरता पण आत्मतत्व हे स्वतः सिद्ध आहे. आत्मतत्वाच्या स्थितीचे प्रमाण काय, का तर आपल्या संतांची वाणी किंवा म्हणजे त्यांचं स्वतःचं अस्तित्वच ते सिद्ध करतं. ज्या दिवशी आपल्याला आत्मसाक्षात्कार होणार त्या दिवशी खऱ्या अर्थाने त्या आत्मतत्वाची सिद्धी प्राप्त होईल, म्हणजे त्याचं प्रमाण आपल्याला प्राप्त होईल. त्या आपल्या संतांनी सांगितलंय, आपण ऐकतोय, विश्वास ठेवतोय, हे आपल्या प्रवास करण्याकरता योग्य आहे. पण जोपर्यंत जर कोणी विचारलं की तुम्हाला आत्मसाक्षात्कार झालाय का, नाही, आमचा विश्वास आहे, श्रद्धा आहे, पण झालेला नाही. पण ज्या आपल्याला आत्मतत्व प्राप्त होईल, आपण सुद्धा ठाकूरांसारखे सांगू की हो, मी ईश्वराला बघितलंय. म्हणण्याचा अर्थ काय, अस्ति म्हणजे हा जो एक षडविकार मधला एक विकार हा शरीराला लागू पडतो, आत्मतत्वाला नाही. का, कारण की तो स्वतः सिद्ध निर्विकार सत्ता आहे. म्हणजे पहा, आतमध्ये असलेले हे जे 4 प्रकारचे जे विकार आहेत त्याचा खोड सुद्धा, त्याचा निषेध सुद्धा इथे आचार्य देऊन कोणत्याही प्रकारची शंकेला स्थान देतच नाही. दुसरं बघूया, नित्य. नित्य कशाकरता वापरला जातो, पहा, नित्यचा अर्थ काय असतो, की सदा सर्वकाळी उपस्थित आहे, एक रस आहे आणि एक सारखं आहे. एक रस म्हणजे की सगळ्यातून ते एकसारखं पसरलेलं आहे. आपण उदाहरण घेतलं असेल की वायू वाहत का असते, की वायूचं प्रेशर, दबाव जास्त असतं, कमी असतं. पण आत्मतत्वामध्ये असं काहीही नसतं. सगळ्या दूर एकसारखं ते पसरलेलं असतं, एकसारखं पसरलेलं असतं. म्हणून त्याच्यामध्ये जेव्हा एकसारखं पसरलेलं असतं याचा अर्थ काय, की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अपक्षीयते, विकाराची संभावनाच नाही. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची विकार म्हणजे क्षय होण्याची काही शक्यताच नाही. नित्य. पुढे जाऊया, अजः नित्य शाश्वतोयम पुराणो. आता शाश्वतोयमच्या माध्यमातून पुन्हा आचार्य अपक्षीयते आणि विपरिणमते या दोन्ही जे ज्याला म्हणतो की विकार आहेत त्याचं ते निषेध करतील. कसं, आपण आधी शाश्वत कशाला म्हणतो आणि अशाश्वत कशाला म्हणतो, हे सगळं जग आज आहे उद्या नाही. शाश्वत म्हणजे काय, जे अनंत काळ टिकणार आहे, आणि ते काय, फक्त आत्मतत्वच आहे. पण ते कसं सिद्ध करू, या शाश्वत शब्द का वापरलाय आचार्यांनी, शाश्वत भव इति शाश्वतः, ज्याच्यामध्ये क्षय नाही. म्हणजे पहा, आपण एखादी वस्तू बघतो, म्हणजे मी विशेष उदाहरण देऊ इच्छितो की समुद्रकाठी जे शहरं असतात आणि तिथे जर लोखंडाचे म्हणजे
लोखंड आणि वाळू सिमेंट बनलेले घरं असतात, आणि जर लोखंड उघडं असेल तर त्या घरामध्ये ते फार लवकर ते क्षय पावतात. असं का होतं? कारण की ती समुद्राची हवा जी असते त्याच्यामध्ये इतका क्षार असतो की ते जे लोखंड असतं ते पूर्ण गंजून नष्ट करतं, आणि ते घर त्याला म्हणतात की ते क्षय प्राप्त होत असतो. टिपिकल हे जे समुद्रकाठी आणि जे सिमेंट विंडी बनलेले असतात त्याच्यामध्ये हा दोष बघायला मिळत असतो. तर त्याला म्हणतात क्षय होणं. पण हे आत्मतत्वामध्ये कोणत्याही प्रकारचा क्षय होत नसतो. आणि हे समजण्याकरता आपण एक थोडासा अजून याचा एक आतमध्ये जाऊन ॲनालिसिस करायचा प्रयत्न करूया. ज्या गोष्टी लौकिक जगामध्ये आपण बघत असतो बंधू भगिनींनो, तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला बघायला मिळतात प्रत्येक गोष्टीमध्ये. एक त्याचा गुण आणि त्याचा आकार, आणि एक त्याचा अवयव. गुण, आकार, अवयव हे फार काही कठीण नाहीये. शब्दांनी घाबरून जाऊ नका, किंवा पुन्हा आता आहे महाराज काय डोकंदुखी लावतायत काय मागे, असा विचार करू नका. फार थोडक्यात समजण्याचा प्रयत्न करूया की शाश्वत हे आत्मतत्वाला अशाश्वत का म्हटलंय. आपण या जगामध्ये जे काही बघतो त्या प्रत्येक वस्तूला आकार आहे, त्याचं काहीतरी गुण आहे, आणि त्याला काही अवयव आहे. म्हणजे कोणत्या अर्थाने मी की घटक आहेत प्रत्येक वस्तूला. तुम्हाला मला सुद्धा अवयव आहेत, एकतर फिजिकली दिसतात सुद्धा, आणि मग आपण आता चर्चा केली की आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या 5 तत्वांनी आपलं शरीर बनलेलं आहे, म्हणजे त्यात अवयव आलेच आहे. बरं, तर आता आपले शरीर हे अशाश्वत आहे असं का? पहा की आपल्या शरीरामध्ये, किंवा अजून दुसरं उदाहरण घेऊया, तर एक अग्नीचं उदाहरण घेऊया. अग्नीमध्ये त्याचं गुण काय आहे? ताप. अग्नीचा आकार काय? तर त्याची ती फ्लेम, त्याचा तो जाळ. आणि अग्नीचे अवयव काय आहेत? तर लाकूड किंवा इंधन. आता कल्पना करा की रात्री थंडी आहे आणि आपण शेकोटी लावून बसलेलो आहोत, आणि शेकोटी आपण शेकता शेकता आपल्याला की अरे टेम्परेचर थोडं, म्हणजे ताप आपल्याला कमी मिळतो, थंडी वाजते. असं का होतंय? आपण बघतो तर लाकडं जळून खाक झालेली आहेत, फारच थोडीशीच. म्हणजे काय झालं? अवयव कमी झाला, त्याचा जाळ कमी झाला, आणि त्याचे गुण सुद्धा कमी झाले. या गोष्टी कुठे घडत असतात? की ज्या गोष्टी ज्याच्यामध्ये अवयव असतं, ज्या गोष्टीमध्ये अवयव असतात, ज्या गोष्टीमध्ये गुण असतात, ज्या गोष्टीमध्ये आकार असतो, आणि म्हणून त्याला म्हणतात अशाश्वत. म्हणून याला म्हणतात, मी पुन्हा सांगतो की या जगामध्ये ज्या काही गोष्टी बघतो प्रत्येक गोष्टीला आकार आहे, अवयव आहे आणि गुण आहे. प्रत्येक गोष्टीला. अग्नीचंच उदाहरण घेतलं तर गुण आहे ताप, त्याच्यानंतर त्याचा अवयव म्हटलं तर इंधन किंवा ते म्हणूया, आणि त्याचा आकार म्हणजे त्याचा तो जाळ. आता जेव्हा आपल्याला थंडी वाजू लागली, असं वाटतं की त्याचा जाळ कमी होतोय, आणि आपण त्यात लाकूड टाकले तर काय होतं? तो भडका, त्या ज्वाला अजून तीव्र होतात. त्या तीव्र झाल्या म्हणजे काय झालं? अवयव वाढला, लाकूड वाढले, जाळ म्हणजे त्याचा आकार वाढला, आणि त्याचा ताप म्हणजे गुण हे सुद्धा वाढला. पहा, गोष्टी अशाश्वत असतात, त्याच्यामध्ये अवयव, गुण आणि आकार यांच्यामध्ये आपसामध्ये तालमेल असतो, आणि एक कमी झालं तर बाकी दोन कमी होत असतात. हा एकदम सृष्टीचा नियम आहे. शाश्वत का म्हटलंय? कारण की आत्मतत्वामध्ये निर्गुण आहे, त्याच्यामध्ये गुणच नाही. अग्नीमध्ये तापाचा गुण आहे, पण आत्मतत्वामध्ये हा निर्गुण असल्याने. निर्गुण काय? कारण की निरवयव आहे. आपण किती चर्चा केली याच्या आधी. अग्नीचा अवयव एक आपण लाकूड किंवा इंधन घेतलं, त्याचप्रमाणे या आत्मतत्व हा कसा आहे? हा निरअवयव आहे. निरअवयव असल्याने तो निर्गुण सुद्धा आहे. आता एक प्रश्न निर्माण होतो की सगुण साकार पण तर असतं महाराज. पण लक्षात घ्या, सगुण साकार ह्या गोष्टी ईश्वरामध्ये येत असतात. आणि हा प्रश्न तुम्ही सध्या जपून ठेवा. याचं उत्तर मी पुढे कधीतरी देईन, जेव्हा आपण भक्तियोगाकडे जाऊया.
आत्ता का देत नाही, कारण की कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहे. आपण सध्या ईश्वरच्या संदर्भात चर्चा करत नाही आहोत, आपण सध्या आत्मतत्वाचीच चर्चा करत आहोत. मग तुम्ही म्हणा की भाऊ तुम्ही तर म्हणता की आत्मतत्व, ब्रह्म आणि ईश्वर हा एकच आहे. तत्वतः एकच, तत्वतः अगदी बरोबर, ते एकच आहे. त्याला ईश्वर म्हणा, त्याला ब्रह्म म्हणा, त्याला आत्मतत्व म्हणा, पण ज्याला म्हणतो की त्यांच्या एक कार्यपद्धती ज्याला म्हणूया, त्याच्यात एक थोडासा फरक आहे, थोडासा फरक आहे, म्हणून त्याला आपण ईश्वर म्हणतो. पण तत्वतः एक लक्षात ठेवा, आत्मतत्व म्हणा, ईश्वर म्हणा, हे एकच आहे. आणि जेव्हा आपण निर्गुणची गोष्ट चर्चा करत आहोत, तर तेव्हा हे नेहमीच निर्गुण निराकार म्हणजेच काय, ते आत्मतत्व किंवा ब्रह्मतत्व हे तसं असतं. सगुण साकार हे ईश्वरामध्ये येत असतं. आणि जरी सगुण साकार जरी असलं तरी ईश्वरामध्ये, म्हणजे आता विषय निघालाच आहे तर त्याला मी थोडंसं त्याच्या आतमध्ये शिरून हे सांगू इच्छितो की जसं आपल्या लौकिक वस्तूंमध्ये अवयव बदलले तर गुण बदलतात, आकार बदलतो, तसं सगुण साकार ईश्वरमध्ये जरी म्हणजे हा जो प्रकारचा बदल आहे आकाराचा किंवा गुणाचा, हा बदल होत नसतो. हा जो बदल हा फक्त लौकिक गोष्टींमध्ये होत असतो, सगुण साकारमध्ये सुद्धा तो बदल होत नसतो. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. असो, तर जे मी चर्चा होती शाश्वत आहे, शाश्वत आहे याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ असा की त्याच्यामध्ये गुण, आकार आणि अवयव याच्यामध्ये बदल होत नसतो. का होत नसतो? कारण की आत्मतत्व निर्गुण आहे, आत्मतत्व निरअवयव आहे. म्हणून आता अवयवच नाहीये तर अवयव म्हणजे बदलल्याने त्याचे गुण आणि आकार कसं बदलणार? त्याला आकार सुद्धा नाहीये. आत्मतत्वाला जसं वायूला काही आकार आहे का? नाही. आकाशात अजून आकार नाही, अजून सूक्ष्म आहे. त्याच्याही पलीकडे ते आत्मतत्व आहे, त्याला सुद्धा आकार होऊ शकत नाही. आणि या दृष्टीने ते शाश्वत आहे. म्हणजेच हा जो एक अपक्षीयते आणि विपरिणमते, हा जो हे जे दोन विकार हे शाश्वत असं शब्द वापरून, शाश्वतोयम असं त्यांनी वापरून आचार्यांनी या विपरिणमते आणि अपक्षीयते या दोन्ही तत्वाचा, दोन्ही विकारांचा यांचा निषेध केला आहे. आता सगळ्यात शेवटचा आणि म्हणजे महत्वाचा की अजो नित्य शाश्वतोयम पुराणो. पुराण, पुराण शब्दाचा अर्थ काय असतो पहा. आत्मतत्वाला पुराण म्हटलंय. पुरा अपि नव इति एव. पुरा अपि नव इति एव. जुना असून नवा टवटवीत खणखणीत असतो. आपण बघतो की काही गोष्टी फार जुन्या झाल्या असतात आणि म्हणजे त्यांच्या त्या आकारावरनं, त्यांच्या त्या रंगावरनंच ते जुनाटपणा दिसून पडतो. आपण बघतो संग्रहालयामध्ये काही मूर्ती 2000 वर्ष जुनी आहे, 5000 वर्ष जुनी आहे, अशा काहीतरी संग्रहालयामध्ये बघतो. जुनं कलकत्त्याच्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये तर म्हणतात की 2 झाड आहे, विशाल मोठं आहे एकदम, पण त्याची ती अवस्था बघून लक्षात येतं की खूप जुनं आहे. पण म्हणण्याचा अर्थ काय की आत्मतत्व केव्हापासून आहे सांगता येत नाही, पण ते पुराण म्हणजे काय, जुनं असून त्याचा टवटवीतपणा, त्याच्या ताजे तवानेपणा तो काही कमी झालेला नाहीये. कितीही जुना झाला तरी तो नवाच्या नवा असतो. साधारण गोष्ट कशी असते बंधू भगिनींनो, की समजा एक झाड आहे, एक 200 वर्ष जुनं, त्याच्यामध्ये थोडा आपल्याला टवटवीतपणा दिसून येतो, नाही असं नाही, पण तो का दिसतो? कारण की त्याला नवीन फांद्या फुटत असतात, नवीन पालवे फुटत असतात. आत्मतत्व म्हणजे त्याला अवयव फुटत असतात आणि त्या अवयव फुटल्याने काय, तो हृष्टपुष्ट होत असतो. ते झाड हृष्टपुष्ट आहे याची पावती हीच की त्याला अवयव फुटतात. कोणतेही अवयव फुटत नसताना, माझ्या लक्ष द्या, याला पुराण का म्हटलंय की या आत्मतत्वाला अवयव फुटत नसताना सुद्धा, आणि हा केव्हापासून म्हणजे हे काही माहीत नसून सुद्धा हा आजपर्यंत आणि पुढच्या अनंत काळापर्यंत हा ताजा आणि टवटवीत, त्याची म्हणजे ताजा तवानाच असणार आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे म्हणजे ज्याला म्हणतो की जुनाटपणा हा कधी आला पण नाही आणि येणार पण नाही. या अर्थाने त्याला पुराण असा शब्द त्याला त्याच्या वापरण्यात आलेलं आहे.
म्हणजे पहा, हे जे 4 शब्द पुन्हा वापरले, तर हे 4 प्रकारचे जे विकार आहेत मधले 6 विकार असतात. जायते, अस्ति, वर्धते आणि विपरिणमते आणि म्रियते. तर पहिले 2 तर गेलेच, त्याच्यामुळे 4 जर अस्तित्वात म्हणजे 4 जे आहेत ते सुद्धा त्याची निषेध करण्याकरता आचार्यांनी हे 4 शब्द वापरले. वर्धते जे मध्ये राहिलं होतं, तर ते हे जे आता हे जे पुराण शब्द वापरला आचार्यांनी, हे वर्धते करताच वापरले. का? आपण आता उदाहरण घेतलं होतं वृक्षाचं, आणि वृक्षामध्ये जसे नवे पालवे फुटतात म्हणजे काय, वर्धते. पण आत्मतत्वामध्ये कोणतंही अवयव त्याने आणि फुटत नसून सुद्धा ते नवीन आपल्याला टवटवीत का वाटतं? कारण की त्याला पालवे फुटतात, फांद्या फुटतात, डहाळ्या फुटतात. पण आत्मतत्वाला काही न फुटून म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये काही वर्धन आपल्याला दिसत नाही, तरी सुद्धा झाडामध्ये वर्धन दिसत असून आपल्याला ते टवटवीत वाटतं. पण याच्यामध्ये कोणत्याही अवयव नसून, कोणत्याही पालवे न फुटता सुद्धा आपल्याला टवटवीत दिसतं. आणि कितीही जुनं असेल किंवा चिरकाळ टिकणार असेल, पण याचा जो ज्याला म्हणतो की फ्रेशनेस, टवटवीतपणा, ताजेतवानेपणा, तो कधीही कमी होत नाही, कमी होणार नाही. या अर्थाने इथे पुराण हा शब्द वापरलाय. शेवटचे न हन्यते हन्यमाने शरीरे, की हे जे आत्मतत्व आहे की हे मारले गेले तरी हा नाही. म्हणजे न हन्यते हा कोणाला मारत सुद्धा नाही, आणि हन्यमाने शरीरे, कोणाकडनं हा मारले जाणार नाही. म्हणजे पुन्हा म्हणजे ठासून, म्हणजे हे सगळ्या गोष्टी भगवान अर्जुनाच्या मनावर इतके सारखं सारखं जोर देऊन का सांगत आहे, त्याचं कारण फक्त एवढं की अर्जुन युद्ध करण्याकरता उभा आहे आणि त्याला पापाची खूप भीती वाटते आणि पराजयाची भीती वाटते. तर याच्या माध्यमातून ते भगवान कृष्ण त्याला सांगू इच्छिते की यांचे शरीर कदाचित नष्ट होतील, पण स्वरूपभूत हे अस्तित्वात राहणारच आहे. हे त्याच्या मनावरती सांगण्याकरता आचार्य या सगळ्या गोष्टी, हे इतकं आत्मतत्व बिलकुल त्याला म्हणतो की ठासून त्याच्या मनावरती बिंबवण्याचा प्रयत्न करत आहे. ठरलेली वेळ संपलेली आहे आणि आज आपण इथेच थांबूया. उद्या पुन्हा आपली भेट याच भगवद्गीते या विषयावर, उद्या आपल्या सर्वांची पुन्हा भेट होईल अशी आशा मनात बाळगून मी आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीराम कृष्ण नमस्ते.